राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं विनया लाईफ या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे माझ्या लहानपणीची। तर तुम्ही विचार करत असाल की अरे हिने डोक्याला का असं गुंडाळलंय, तर हे डोक्याला गुंडाळलंय त्याच्या रिलेटेडच आहे ही गोष्ट। तर मी 7वीच्या सुट्टीमध्ये मामांकडे गेलेली ठाण्याला मुंबईत। तर त्यावेळेस मला आलेला गोवर पण आला सुट्टीमध्येच। आणि नंतर गोवर बरा झाला आणि आजी बोलली की आता केस कट करावे लागतील, की केस ठेवले गोवरचे तर केस नाहीत वाढत। मग असंच मला मनवत नेलं कसं तरी केस कट करायला। आणि केस कट काय म्हणजे इथपर्यंत नाही, पूर्ण टक्कल केलं होतं। तर मग पूर्ण टक्कल केलं, मग मी अशीच ओढणी घेऊन बसायची, कारण की टक्कल झालेलं थोडी ना असंच बसणार आहे। मग त्याच्यानंतर काही दिवस राहिलो तिथं। त्याच्यानंतर गावी आलो। गावी आल्यानंतर माझं टक्कल केलंय, मला गोवर आलेला। तर आमच्या तिथं असणाऱ्या एका माझ्या मैत्रिणीला पण गोवर आलेला आणि माझ्या बहिणीच्या मुलीला पण गोवर आलेला। तर त्यांना असं सांगितलं की बघ तिचं केलं का नाही टक्कल, त्याला नाही काय होत, बघ केस वाढत नाहीत म्हणून तिचं टक्कल केलंय, कर तुझं पण, चांगले केस येतील। मग तसंच त्यांना सांगून त्यांचं पण टक्कल करून टाकलं। मग आता मी एकटी टकलू नाहीये, टकलू गँग झाली तिघींची। तर आमची तिघींची टकलू गँग अशी गावभर ओढणी घेऊन फिरायची। आणि बरोबर त्याच वेळी आमच्या गावात सप्ताह बसतो, हरिनाम सप्ताह। तर मग गावात सप्ताह बसलाय म्हणजे काय घरातच बसून राहावं असं तर नाही। मग गावात आम्ही हरिपाठाला सप्त्यामध्ये, कीर्तनाला सप्त्यामध्ये, सकाळचं काकड आरतीला तसंच सगळीकडं। आणि असं करत करत सप्त्याचा 6वा दिवस होता। आणि 6व्या दिवशी तुम्हाला माहीतच असेल, 6व्या दिवशी असते दिंडी। मग दिंडीला सप्त्यात मधली दिंडी आहे आणि ड्रेस घालून थोडी ना जायचं असतं, किती हौस तेव्हा साडी नेसायची। तर मग साडी नेसून अशी ओढणी बांधून आम्ही गेलो होतो सप्त्यामध्ये। मग सप्त्यामध्ये दिंडीत जाऊन काय दिंडीत चालून येऊन फक्त बाजूला उभं राहायचं का, नाही, ते आम्हाला काही जमत नाही। तर मग आम्ही सप्त्यात गेलो। तिथं गेल्यानंतर त्यांनी खो खो घेतला, खेळ घेतात ना ते, खो खो खेळलो। मग आम्ही फुगड्या खेळलो, अजून खूप सारे खेळ खेळलो। कसं, ओढणी बांधून। अशा पूर्ण गावात 3 टकलू गँग फिरत होती। मग नंतर परत सुट्टी संपली आणि शाळा सुरू झाली। शाळा सुरू झाल्यावर पण तसंच सगळेजण लागले चिडवायला की टकलं केलंय, काय टकलं केलंय काय। मग तसंच सगळे मुली वगैरे चिडवत होत्या। मग नंतर आमचे एक सर होते, जय देशमुख सर म्हणून, एवढे भारी सर ना, मला उभा केलं वर्गात त्यांच्या तासाला की उभा राहा, डोक्याला का बांधले, म्हणलं केस कापलेत म्हणून। मग त्याला काय होतंय, काढायचं, म्हणलं नाही पोरी चिडवतात मला। ओढणी काढ बोलले, जर कोण चिडवलं मला सांगायचं, मी बघतो मग सगळ्याला। असं ना आपल्या लाईफमध्ये कोणतरी पाहिजे की आपल्याला एवढा कॉन्फिडन्स देईल की कोणी काही बोललं तरी काही फरक नाही पडला पाहिजे। तसे त्यावेळेस आमचे ते सर होते। तर त्यांनी एवढा कॉन्फिडन्स दिला, तर मला ती ओढणी नंतर काढून मी पूर्ण शाळेत वगैरे जायला लागली। तर ही माझी अशी गोष्ट लहानपणीची तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला पण कधी गोवर आलेला का, की तुमचे पण कधी केस कापलेत का, कापले असतील तर तुमची काय स्टोरी होती ती मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। थँक्यू।